मिरोझोइड्स एकदा फॉर्म झाले. मिरोझोइड्स म्हणजे काय, नंबर इन्क्रीज झाले. ठीक आहे, प्लाझ्मोडियमचे काय झाले, नंबर इन्क्रीज झाले. इन्क्रीज झाला तर काय करणार आहे, एंटर इनसाइड दी आरबीसी. आता कुठे जाणार, एकदा लिव्हरची प्रोसेस संपली, लिव्हरची प्रोसेस संपल्यानंतर कुठे जाणार, आरबीसी मध्ये जाणार. ठीक आहे, एंटर इनसाइड दी आरबीसी. जेव्हा तो आरबीसी मध्ये जाईल, आरबीसी मध्ये गेल्यानंतर काय करणार आहे, इलेक्ट्रोसाइटिक सायकल स्टार्ट होणार. कळतंय काय सांगते, समजतंय. मिरोझोइड्स म्हणजे काय, तो नंबर इन्क्रीज करतोय. एकदा का नंबर इन्क्रीज झाले तर त्याची लिव्हर मधली सायकल संपली. लिव्हर मधली सायकल संपल्यानंतर तो ऑब्वियसली जाणार आता आरबीसी मध्ये. आरबीसी मध्ये तो काय करेल, आपली जी आरबीसी आहे त्या आरबीसी मध्ये तो काय करेल, असा एंट्री करेल. आणि आरबीसी मध्ये एंट्री केल्यानंतर तो इलेक्ट्रोसाइटिक सायकल स्टार्ट करणार. ठीक आहे, इलेक्ट्रोसाइटिक सायकल म्हणजे जर बघितलं आपण आता इलेक्ट्रोसाइटिक जशी स्टार्ट होते तशी ट्रोफोझोइड्स ही फॉर्म. ट्रोफोझोइड्स नावाचा एक स्टेज असतो. तो ट्रोफोझोइड्स नावाचा जो स्टेज आहे तो आरबीसी मध्ये फॉर्म होतो. कळलं. ट्रोफोझोइड स्टेज मध्ये जर बघितलं आपण, ट्रोफोझोइड स्टेज मध्ये थांबणार आहे आरबीसी आपला जो एक आरबीसी असतो तो रप्चर होतो. समजतंय, आरबीसी काय होणार आहे, रप्चर होणार आहे. कोणत्या स्टेज मध्ये, ट्रोफोझोइड्स. कळलं. आरबीसी काय होणार आहे, यामध्ये रप्चर होणार आहे. दोन फॉर्म होणार आहे आरबीसी चे, एक तर हिम आणि एक तर ग्लोबिन. कळतंय, हिम आणि ग्लोबिन. इथपर्यंत काही डाऊट आहे, कोणाला काही डाऊट आहे, तिकडे काही डाऊट आहे. आता जेव्हा आरबीसी मध्ये गेला, आरबीसी मध्ये एंट्री केल्यानंतर तो काय करणार आहे, कोण करतोय, प्लाझ्मोडियम. ठीक आहे, प्लाझ्मोडियमचे नंबर्स म्हणजे जे काय त्याचे प्रोजेनी वगैरे इन्क्रीज वगैरे झालेले किंवा तो प्लाझ्मोडियम जो की पॅटर्न आहे तो काय करणार आहे, इथे इलेक्ट्रोसाइटिक स्टार्ट करणार आहे सायकल. इलेक्ट्रोसाइटिक सायकल मध्ये तो काय करणार आहे, आरबीसी ला दोन फॉर्म मध्ये रप्चर करणार, एक तर हिम आणि दुसरा ग्लोबिन. आता हा जो ग्लोबिन आहे हा डायजेस्ट होत असतो. ठीक आहे, आपल्या बॉडीमध्ये काय होणार आहे, तो डायजेस्ट होणार. बट हा जो हिम जो असतो, हा हिम कसा असतो, टॉक्सिक मटेरियल असतो. कसा असतो, टॉक्सिक मटेरियल. पण टॉक्सिक मटेरियल आहे म्हणून तो काय करतो, एका ग्रॅन्युल्सच्या फॉर्म मध्ये स्टोअर होतात. ग्रॅन्युल्स म्हणजे काय, छोटा पॅकेट्स लाईक स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, याच्यामध्ये काय होणार आहे, हिमचे असे मॉलिक्यूल स्टोअर होणार आहे. ठीक आहे, एक पॅकेट्स लाईक स्ट्रक्चर असते. त्या पॅकेट्स लाईक स्ट्रक्चर मध्ये तुमचा हिम मॉलिक्यूल जो असतो तो पूर्ण स्टोअर होणार आहे. ठीक आहे, आता हा जो हिम मॉलिक्यूल कसा आहे, टॉक्सिक मटेरियल असणार आहे. कुठे स्टोअर होतोय, ग्रॅन्युल्स मध्ये स्टोअर होणार आहे. ग्रॅन्युल्स मध्ये स्टोअर होतोय बाय हिमोझोइड. आणि कोणती स्टेज फॉर्म होणार आहे, हिमोझोइड. ठीक आहे, आता हा जो हिमोझोइड हा रिस्पॉन्सिबल असतो मलेरियावर. ताप थंडी अचानक वाढायला लागते ना रात्रीच्या वेळी. ठीक आहे, ताप आणि थंडीच्या वेळी हा हिमोझोइड मॉलिक्यूल्स रिस्पॉन्सिबल असतो. म्हणजे जर आपली जर हिमोझोइड ग्रॅन्युल्स काढला, ठीक आहे, हा हिमोझोइड ग्रॅन्युल्स मध्ये मला काय दिसतंय, हा हिम पूर्ण स्टोअर झालेला असणार. ठीक आहे, नाईट टाइमला जेव्हा तुम्हाला खूप अचानक जास्त थंडी वाजायला लागते, ताप यायला लागते, जेव्हा थंडी ताप होणार आहे तेव्हा काय होणार आहे, तुमचा हा जो हिमोझोइड ग्रॅन्युल्स असतो, ठीक आहे, हा ग्रॅन्युल्स असा रप्चर होणार. आणि रप्चर झाल्यानंतर हे जे आतमध्ये हिमचे मॉलिक्यूल्स आहेत ते बाहेर येत असतात. समजतंय. These are responsible for the symptoms of malaria. थंडी ताप तुम्हाला या कंडिशन मध्ये दिसतात. नेक्स्ट जर बघितलं आपण, these processes are not occur inside the every RBC. आता मी इथपासनं इलेक्ट्रोसाइटिक जी सायकल सांगितली इथपासनं ते इथपर्यंत ही जी सायकल सांगितली ही प्रत्येक आरबीसी मध्ये होत असते. ठीक आहे, एक पर्टिक्युलर काही अशा आरबीसी आहेत त्या आरबीसी मध्ये ही सायकल होणार. मग होते काय, प्रत्येक आरबीसी मध्ये जर होत नसेल तर ते काय करणार आहे, गॅमेट्स फॉर्म करतात. काय करतात, गॅमेट्स फॉर्म करतात. दोन टाईपचे गॅमेट्स फॉर्म करतात, एक तर मेगा गॅमेटोसाइट आणि मायक्रो गॅमेटोसाइट्स. मेगा गॅमेटोसाइट्स आणि मायक्रो गॅमेटोसाइट्स. तर आपण इथपर्यंत जर इलेक्ट्रोसाइटिक सायकल पासून तर इथपर्यंत बघितलं, कोणाला काय डाऊट आहे, समजलं इथपर्यंत. मेगा गॅमेटोसाइट आणि मायक्रो गॅमेटोसाइट्स. मेगा मीन्स काय, ज्याची साईज किंवा त्याचा जर शेप वगैरे बघितलं तर त्याचा मोठा असणार आहे कंपेअर टू दुसरा जो कोणता गॅमेट्स आहे त्याच्यापेक्षा. ठीक आहे, नंतर जर आपण ही स्टेज बनली म्हणजे दोन गॅमेट्स फॉर्म झाले. गॅमेट्स फॉर्म झाल्यानंतर ॲट नाईट टाइम when normal mosquito bite to the infected person. आता हा काय म्हणतोय, इथे गॅमेट्स फॉर्म झाले. गॅमेट्स फॉर्म झाल्यानंतर जेव्हा रात्रीच्या वेळी एखादा नॉर्मल मॉस्किटो आला, सपोज मला झालेला आहे मलेरिया, ठीक आहे, माझ्या बॉडीमध्ये काय हे पूर्ण स्टेजेस झाले.